नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफी विथ कदम मध्ये कशी असं मी आलेली आहे की ज्यांच्याबद्दल त्यांची मेहनत, त्यांचं काम हे अनेकांनी पाहिलेले आहे. मीडिया कर्मी म्हणून, माध्यम कर्मी म्हणून मी सुद्धा गेली साधारण 2 दशकं पाहतेय. सतत धावपळ त्यांची मी पाहिली आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता संघटनेसाठी सतत काम करत असणारी एक व्यक्ती, महिला नेतृत्व आणि पक्ष ज्यावेळी संघर्षाच्या काळामध्ये होता त्या काळात देखील आपला जो गड आहे तो त्यांनी राखला, जिंकला आणि सतत निवडूनही आल्या. आता त्या अशा ठिकाणी गेलेल्या आहेत. खरं तर संघटनेमधून त्या आता आमदार झालेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत. तुम्हाला कळलंच असेल, मी माधवी नाईक यांच्याबद्दल बोलतेय. खूप खूप स्वागत माधवी ताई तुमच्याबद्दल. धन्यवाद. खरं तर माधवी ताई आज आल्यात ना, मला स्वतःला असं वाटतंय की अरे वा माधवी ताई तुम्ही आलात. मला इतकं छान वाटतंय कारण माधवी ताईंना मी जसं म्हटलं गेली अनेक दशकं मी भाजपच्या कार्यालयामध्ये सतत धावपळ करताना बघितलंय. म्हणजे मला आजही आठवत नाही माधवी ताई की तुम्हाला मी असं कधी निवांत गप्पा टप्पा कार्यक्रम करताना पाहिलंय किंवा छान निवांत चहा घेताना देखील मला माझ्या स्मृतीत नाही की मी पाहिलंय. सतत हातामध्ये कागद घेऊन एक पेन आणि सतत धावपळ आणि पत्रक देताय, कोणाला काहीतरी सांगताय, अशीच तुमची एक माझ्या नजरेमध्ये गेली अनेक दशकं ही ही एकच छबी आहे. आणि अशा छबीला ज्यावेळी आमदारकी मिळते त्यामुळे मला स्वतःला फार आनंद झाला की आणि असं खरंच वाटलं की एका धडाडीच्या कार्यकर्त्याला महिला संघटनेमध्ये, नेतृत्वामध्ये, भाजपचं महिला नेतृत्व वाढवण्यामध्ये आपला अतिशय मोलाचा हात आहे. अशा एका नेतृत्वाला जस्टिस मिळालंय. थँक्यू व्हेरी मच. कसं वाटतंय कॉफीमध्ये येऊन? खूपच छान, खूपच छान. एकतर खूप दिवसांनी तू जसं मगाशी म्हणालीस की मी तुम्हाला कधीच असं शांतपणे बघितलेलं, बसलेलं नाहीये, तसं मी म्हणते की आज ती संधी तुझ्यामुळे मला मिळाली, त्यामुळे खरंच छान वाटतंय. आणि खरंच मी आज गप्पा मारता मारता कॉफीचा आस्वाद घेणार आहे. येस. तर इतकी धावपळ धावपळ कायम असायची तुमची. 90च्या खरं तर दशकापासून तुम्ही निवडणुका लढताय, जिंकताय. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की अशा काळामध्ये ज्यावेळी भाजप ठाण्यामध्ये भाजपचं अस्तित्व होतं, नक्कीच होतं, मात्र पूर्ण सत्तेपासून कुठेतरी मागे पुढे असायचं. अशा परिस्थितीमध्ये आपला गड राखणं हे किती चॅलेंजिंग होतं, एक महिला म्हणून आणि महिला नेता म्हणून? नाही, खूपच कठीण होतं. कारण तो काळ एक असा होता की जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मतदार जरी असला, जनाधार भारतीय जनता पक्षाला नक्कीच होता, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या मानाने प्रतिनिधित्व नव्हतं. मी ज्या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची निवडणूक लढवली 1997 साली, तर त्यावेळेला तर ठाण्यामध्ये युती देखील नव्हती. म्हणजे मी जी पहिल्यांदा निवडून आले ती मी युतीशिवाय केवळ भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवरती मी निवडून आले असं मी म्हणेन. पण त्यावेळेला अर्थातच हे कठीण होतंच. मी नवखी पण होते. माझ्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती किंवा कोणतीही आर्थिक फार मोठी ताकद माझ्या मागे होती असंही नव्हतं. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली सुशिक्षित आणि थोडी आत्ता असं म्हणू शकतो आपण की त्या काळची चुणचुणीत असं आहे. तुम्ही आजही चुणचुणीतच आहात. तेच मी सांगतेय की सतत धावपळ, सतत चुणचुणीतपणा, सतत तुमची ते भाजपच्या कार्यालयातली ती धावपळ ही आमच्या नजरेसमोर आहे. त्यामुळे चुणचुणीतपणा काही गेले असं मी मान्य करायला तयार नाहीये. तर त्याच्यामुळे असं सगळं होतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे काय म्हणता येईल योगदान आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे. कारण त्यांना माझ्याबद्दल, मी नवखी असूनही त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला की हिला आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायला द्यावं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी आज इथे असण्याला आहे ते म्हणजे माझे मतदार. की मी नवखी असून जसं पक्षाने मला तिकीट दिलं, त्याचप्रमाणे मी नवखी असतानाही जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला, माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे तो काळ आत्ता मी जेव्हा आठवते तेव्हा असं कधी कधी आश्चर्य वाटतं की अरे चा हे असं कसं आपण निभावलं किंवा आपण कसं ह्याच्यातून पार झालो.
पण मला नेहमी असं वाटतं की जसं लहान मुलाला नाही का तुम्ही सांगत असता की तू पडशील, पण त्याला माहितीच नसतं की पडणं म्हणजे नेमकं काय असतं. तसं मला असं वाटतं की कधी-कधी तुमची पाटी जर का कोरी असेल, परिणामांची काही भीती नसते, परिणामांचं काही दडपण नसतं. तसं माझ्यावरती होतं कदाचित. त्यामुळे मी अत्यंत मोकळेपणाने आणि पूर्ण क्षमतेने त्या परिस्थितीचा सामना करू शकले आणि शिवसेनेतल्या त्या काळातल्या अत्यंत बलाढ्य अशा ज्या नेत्या होत्या, त्यांचा मी पराभव करू शकले आणि माझ्यासाठी ही राजकारणाची वाट त्या दिवसापासून सुरू झाली. 90च्या दशकामध्ये आपण नगरसेवक म्हणून कार्यरत होतात, निवडून आलात आणि अनेकदा निवडून येत राहिल्यात. मला असं वाटतं हो, सातत्य असणं हो. हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि सातत्य त्या काळामध्ये होतं ज्यावेळी अ, पक्ष हा 4थ्या क्रमांकावर होता राज्यामध्ये. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आता तुम्ही आमदार झालेले आहात. शपथ घेतलीत आमदारकीची. कसं वाटतंय? कसं वाटलेलं त्या क्षणाला ऍक्च्युली? खरं सांगू त्या क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त 2च भावना होत्या. एक आनंद आणि दुसरे आभार. आनंद वाटणं स्वाभाविक होतं कारण अनपेक्षित होतं. नेत्यांनी असं मला जरी सांगितलेलं होतं, की आमची अशी इच्छा आहे वगैरे, पण तरी देखील हे सगळं घडून येणं आणि ते घडेपर्यंतचा तो जो एक कालावधी असतो, तो खचितच तुम्हाला थोडासा असा काय म्हणतात त्याला पटकन मला आता शब्द तो आठवत नाहीये, पण थोडा टेन्शनचा आणि थोडासा अस्वस्थतेचा असा तो असू शकतो. त्यामुळे ती थोडीशी एक धाकधूक होती मनामध्ये. पण आभार मला पक्षाचे मानावेसे वाटले. आभाराची भावना पक्षासाठीची मनामध्ये आली, की त्यांनी मला ही संधी दिली. आणि दुसरे आभार मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे, की त्यावेळेला जर का मी निवडून आले नसते, तर माझ्यासाठी कदाचित हे क्षेत्र आलंच नसतं. मी एक उत्तम वकील म्हणून ठाणे शहरामध्ये चांगलं नाव कमावलं असतं किंवा मी त्या माझ्या व्यवसायामध्ये स्थिरावले असते आत्तापर्यंत. पण त्यांनी त्यावेळेला मला ती वाट दिली म्हणून मी इथपर्यंत प्रवास करू शकले. त्याच्यामुळे ह्या दोघांच्या प्रती आभाराची भावना आणि दुसरे म्हणजे जबाबदारीची जाणीव देखील अर्थातच त्या दिवशी झाली. आनंद जरी असला, आभार जरी असले, तरी देखील ती एक भावना देखील तेवढीच तीव्र होती, की बापरे! आता आपल्याला एका वेगळ्या फोरमवरती काम करायचंय. मला असं वाटतं की तुमच्यामधलं जे नेतृत्व होतं ते अशा कठीण समयी देखील मला असं वाटतं प्राकर्षानं लोकांना दिसून आलं, त्याच्यातलं सातत्य दिसून आलं. लोकांनी आपल्याला नेता मानणं आणि सतत आपल्यालाच नेता मानणं ह्याच्यातला फरक हं, हं. असतो. ताई, तुम्हाला हां. तो जाणवला इतक्या त्या कठीण काळामध्ये की लोक ही जोडली गेलेली होती विचारधारेशी? येस, डेफिनेटली. मी म्हटलं त्याप्रमाणे एकतर ठाणे शहरामधला मतदार हा भाजपचा मतदार आहे तिथे. त्यामुळे संधी मिळाली त्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे आपलं बळ पूर्णपणाने उभं केलं. आणि म्हणून मला असं वाटतं, की शेवटी नेतृत्वासाठी देखील एकतर तुम्हाला एक चेहरा पक्षाला द्यावाच लागतो. तसा तो जरी होता, माझा चेहरा जरी तो होता, तरी देखील त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी नाळ जोडलेला मतदार असल्यामुळे तो विजय किंवा ते नेतृत्व सिद्ध करणं, त्या नेतृत्वापर्यंत पोहोचणं हे थोडंसं सोपं होतं. खचितच म्हणजे याबद्दल काही वादच नाही. तुमच्यामध्ये जे नेतृत्व होतं त्याच्यामुळे पक्षानं देखील वारंवार तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या. महिला मोर्चा अध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या तुम्ही आजपर्यंत पार पाडत आलेला आहात. आणि पक्ष आणि खास करून भाजप पक्ष असा आहे की एक एक टर्म एखाद्याला जबाबदारी दिल्यानंतर फार क्वचितच असं होतं की त्या माणसाला रिपीट केलं जातं. कारण अर्थात पक्षाशी अनेक लोक जोडले गेले असल्यामुळे प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो. त्यामुळे दरवेळेला नवीन चेहरे असतात. मात्र क्वचितच असे चेहरे जे असतात ते रिपीट होतात ज्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे. तर ह्या संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, नाही, खूपच छान. म्हणजे मी कधी अपेक्षाही नव्हती केली, की मला इतक्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळेल. पण पक्षाने मला ती संधी दिली आणि मग मला असं वाटलं, की एकदा जर का आपल्याला संधी मिळालेली आहे, तर मग आपल्या क्षमतेचा कस देखील त्याच्यामध्ये लागला पाहिजे. कारण मला नेहमी असं वाटत असतं, की जेव्हा एक पद तुम्हाला मिळतं, तेव्हा कदाचित क्षमता असणारे 10 जण कुठेतरी तिथे त्या पदाच्या योग्य असतात. परंतु संधी एकालाच द्यायची असते म्हणून ती आपल्याला मिळते. मग मला ती संधी सिद्ध करणं ही देखील माझी नैतिक जबाबदारी येते. त्यामुळे
एकतर महिला मोर्चामध्ये काम केलेलं असल्यामुळे ना, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी एक वृत्ती आहे ना, ती तुमची आपसुकच तयार डेव्हलप होते, होते, तयार खूप होते. तयार होते तुमची. आणि दुसरं ह्याला कारण मला असं वाटतं, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, तर त्यावेळेला देखील तुम्ही इतकं ग्रासरूट लेव्हलला काम केलेलं असतं, की ते कुठल्याही पद्धतीची समस्या घेऊन लोकं तुमच्याकडे येतात. म्हणजे मी तर नेहमी गमतीने असं म्हणायचे, की मी फक्त स्मशानामध्ये जाऊन अग्नी देण्याचं काम केलेलं नाहीये. या व्यतिरिक्त मी सगळी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे इतक्या तळागाळातल्या लोकांशी तुम्ही जोडलेले असता. त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेणं, त्यांच्या समस्यांशी एकरूप होणं, त्यांना त्या समस्यांसाठी तुम्हाला पर्याय देता येणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते येत जातं आपसूक. त्यामुळे ते माझ्याकडे होतं. महिला मोर्चामध्ये काम केल्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सगळ्यांची मानसिकता समजणं, हे एक त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून मला असं वाटतं, की या सगळ्या प्रवासामध्ये ते नेतृत्व गुण कदाचित माझ्यामध्ये पक्षाला दिसले असतील. आणि माझा विश्वास आहेच या गोष्टीवरती, की लोकांना आपल्यासोबत येणं आवडलं, की ते नेतृत्व म्हणून लोकं तुमच्याकडे बघायला लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था ते आमदारकी असा तुमचा प्रवास राहिलेला आहे. दरवेळेला ज्यावेळी भाजपची यादी येते फार इंटरेस्टिंग असतं ते, कारण त्याच्या आधी ज्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं असतं, अनेक इच्छुक असतात, अनेक गोष्टी असतात. यावेळी आम्हाला ना थोडीशी शाश्वती होती, हां. की तुमचं नाव जवळपास येईलच किंवा तुमचं नाव यावेळी निश्चित आहे. असं फार क्वचित नावांबद्दल खरं तर होतं. याबद्दल काय सांगाल? तुम्हाला केव्हा अशी जाणीव झाली किंवा तुम्हाला असं केव्हा कळलं, की थेट नाव बाहेर नाही, मला आल्यावरच असं वाटतं मग आता मुलाखतीचं थोडं पॅटर्न आपण चेंज करूया आणि मीच तुला हा प्रश्न विचारते, की तुला अशी खात्री का वाटत होती? पण अर्थात हे ऐकून मला आनंद झाला, की आपल्याला दुरून बघणारे अनेक जण असतात आणि त्यांना अशी जर का खात्री वाटत असेल, तर ते अ, खूप आनंददायी आहे. मला काय म्हणता येईल त्याला, की खरं तर मी कधी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला नव्हता पक्षाकडे, की मला हे मिळालं पाहिजे, मला हे दिलंच पाहिजे. मला असं वाटलं, की त्या-त्या टप्प्यावरती माझ्याकडे जी जबाबदारी आली ना, ती जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने काम करत आले. त्या-त्या क्षमतेने ती जबाबदारी मी पूर्ण करत आले. त्यातून कदाचित पक्षाला असं वाटलं असेल, की हिला आपण ह्या पदापर्यंत देखील नेऊ शकतो. त्यामुळे त्याच्यातून हे आलं असावं. अनेक नेत्यांच्या बोलण्यामध्ये हे येत होतं, की यावेळेला नक्की होणार किंवा यावेळेला 200% होणार किंवा एकमेव नाव असं आहे, की ज्या नावाला पक्षांतर्गत कुठेही विरोध नाहीये. विरोध नाही किंवा कोणाचंही त्याच्याबद्दलचं काही म्हणणं नाहीये असं, की का? आत्ताच का? किंवा हीच का? असं काही म्हणणं नाहीये. हे मला नेत्यांकडनं कळत होतं. पण मी खरं सांगू का माझा मूळचा स्वभाव पण असा आहे, की मी अशा कुठल्याही गोष्टींनी ना फार हुरळून जात नाही. ज्यावेळेला जी गोष्ट येते समोर त्यावेळेला त्याचा स्वीकार करणं. इतकं मी स्वतःला इतकी मी बॅलन्स्ड असल्यामुळे, इतकी माझी काय म्हणता येईल माझ्या स्वभावातलाच मी म्हटलं त्याप्रमाणे तो एक भाग असल्यामुळे मला जरी हे कळत होतं, की माझा विचार होतोय, तरी देखील मला आता हे मिळणार आहे किंवा काय अशी एक्साइटमेंट मी कुठेही दाखवू शकले नाही, दाखवली नाही. माझं माझं काम मी करत राहिले आणि कदाचित म्हणून आज इथपर्यंत पोहोचले. पण दुरून आपल्याला लोक पाहत असतात, यावर मला नक्कीच बोलावंसं वाटतं. नेते आणि खास करून महिला नेत्या, नेते किंवा महिला नेत्या हे मुळात मला असं वाटतं, की ती महिला आहे किंवा तो पुरुष आहे, यापेक्षा उपर सामान्य जनता हे पाहत असते, की ही व्यक्ती नेता आहे. हो. त्यामुळे त्या व्यक्तीचं वागणं, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचा पेहराव, त्या व्यक्तीचं तिची उठ-बस किंवा हाऊ शी इज कॅरिंग हरसेल्फ, ह्या सगळ्या गोष्टी फार मायन्यूटली सगळेच ऑब्झर्व करत पाहिल्या असतात. जातात. सामान्य जनता ऑब्झर्व करत असते, माध्यमकर्मी ऑब्झर्व करत असतात. आणि मला असं वाटतं संघटना म्हणून देखील त्याचं ऑब्झर्वेशन हे होत असतं. तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर असं मी म्हटलं, की सतत तुमची धावपळ दिसायची. पण ही धावपळ पडद्यामागची होती. पडद्यावर कधीही पुढे पुढे करताना मला आठवत नाहीये माधवीताई मी तुम्हाला पाहिलंय. पण हे असं असलं तरी सुद्धा ज्यावेळी बैठका चालू व्हायच्या, त्यावेळी मात्र तुमचं जे अढळ स्थान आहे, ते आम्हाला नक्कीच अधोरेखित व्हायचं. नाही, मी म्हटलं ना त्याप्रमाणे मला असं वाटतं, की कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रच असं नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली ओळख ही आपली बुद्धिमत्ता, आपली कार्यक्षमता हीच असली पाहिजे.
निसर्गतः मी एक महिला आहे, त्यामुळे माझी वेशभूषा, माझी केशभूषा, माझं दिसणं हे तसं असणारच आहे. त्याच्यासाठी मी ते वेगळ्या पद्धतीने सिद्ध करण्याची काही आवश्यकता नाहीये असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ज्या व्यवसायातून येते, मी वकिलीचा व्यवसाय करत होते. आत्तापर्यंत करत होते मी ते. त्याच्यामुळे त्या व्यवसायाची जी एक काय म्हणता येईल त्याला की त्याची जी एक गरज होती की मी स्वतःला त्या व्यासपीठावर म्हणजे जजच्या समोर मी स्वतःला न्यायमूर्तींच्या न्यायाधीशांच्या समोर मी स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, तर मी नीटनेटकं असलं पाहिजे, मी युनिफॉर्ममध्ये असलं पाहिजे आणि माझी पूर्ण तयारीनिशी मी माझी केस मांडली पाहिजे. तर मला असं वाटतं की मी खूप आधीपासूनच वकिली क्षेत्रात असल्यामुळे माझ्या स्वभावामध्ये किंवा माझ्या एकूण वागण्या बोलण्यामध्ये ते देखील तो माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला असेल, ज्याचा उपयोग मला पुढे जाऊन राजकारणामध्ये देखील अर्थातच झाला. म्हणून मला कधीही ते असं पुढे-पुढे करावंसं किंवा माझं अस्तित्व कुठेही अधोरेखित करावं, अशी मला कधी गरज वाटली नाही. कारण मला एक माहिती होतं, की मला जी जबाबदारी दिलेली आहे किंवा मला जे काम दिलेलं आहे, त्या कामामध्ये माझा नेटकेपणा आणि माझी हुशारी जर का दिसली, तर माझं स्थान निश्चितपणे निर्माण होणार आहे. ते खरंय. मला वेगळं निर्माण करण्याची गरज लागणार नाही. आणि मी ज्या पक्षामध्ये काम करते, भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये मी काम करते, त्या पक्षामध्ये असे अनेक एक्स-रेज आहेत, की जे तुम्हाला पाहत असतात, जे निरीक्षण करत असतात आणि त्या वेळेला ते तुम्हाला ते सगळं त्याची कुठेतरी नोंद ठेवून जेव्हा संधी येईल त्या वेळेला ते तुम्हाला तसं दायित्व देत असतात. तर मला असं वाटतं की माझ्या बाबतीतही ते झालं असावं. मला जे काम दिलं ते मी पूर्ण क्षमतेने केलं. त्याच्यामुळे बैठकीची तयारी असेल, बैठकीचा अजेंडा तयार करणं असेल किंवा बैठकीचं सूत्रसंचालन असेल, बैठक उत्तम होण्याकरता अनेक जणांना काही सूचना देणं असेल, हे सगळं मी माझं काम आहे असं समजून केलं आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. माझा तो स्वभावही आहे की आपल्याला जी जबाबदारी मिळाली म्हणजे मला अगदी तुम्ही सतरंजा घालायची जरी जबाबदारी दिली, तरी देखील मी ते बघेन की त्याला एकही सुणी नाहीये आणि ती खूप नीटनेटकी अंथरलेली आहे असं मी पाहीन. त्याच्यामुळे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की या पक्षामध्ये ह्या छोट्या-छोट्या गोष्टींची निरीक्षणं नोंदवणारे देखील अनेक जण असतात आणि ते तुम्हाला एका संधीतून दुसरी संधी देत असतात. मी कायम हे केलं की मला जी संधी मिळाली त्या संधीत मी माझी पूर्ण क्षमता जी होती ती पूर्ण क्षमता मी त्याच्यामध्ये माझ्या क्षमतेचं योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा दुसरी संधी मिळाली त्यावेळेला मी ती घेण्याकरता माझी पूर्ण तयारी होती. पण हे सगळं करत असताना आता संघटन म्हणजे थोडी आपण असं म्हणू शकतो की एक स्थैर्यता, शिस्तबद्ध ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो फायर ब्रँड हा नेता हा जो एक स्वभाव होता किंवा तुम्ही फायर ब्रँड नेते आहात हे कुठेही विरून गेलं नाही. हो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण फायर आहोत म्हणून जिथं यत्र तत्र सर्वत्र आपण फायरिंगच केली पाहिजे. असा नाही. काहींचा गैरसमज असतो. नाही. पण अग्नीचे तुम्ही ह्या 2 विशेषण सगळ्याला आहेत ना. भेद दिलेला आहे. हो, येस. नाही मला असं वाटतं मी तेच म्हटलं ना, की तू फायर म्हणतेस अग्नी. हां. तर त्या अग्नीवरती अगं गॅसची अत्यंत शांत ती निळी ज्योत तुमचं हे करते. तुम्हाला उत्तम रुचकर स्वयंपाक जेवू घालते. त्याच्यावरती अन्न शिजवण्याचं काम होतं आणि त्याच ठिकाणी मशालही असते, की जी पेटवण्याचं काम देखील करत असते. सो मला असं वाटतं, की आपला ही आपली निवड आहे, की आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने जायचंय. मला असं वाटतं, की शांततेमध्ये देखील आपला मुद्दा ठळकपणे मांडणं, त्याकरता आपल्या विचारांची बैठक पक्की असणं आणि त्या विचारांवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने तुमचा विचार मांडणं, तो ठामपणे मांडणं, यातून देखील तुमचं एक नेतृत्व तयार होत असतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला आरडाओरडा करून किंवा रागवून, जोरात बोलूनच आपला मुद्दा मांडला पाहिजे, अशी काही आवश्यकता नसते. त्यामुळे माझा तर नेहमी ह्या गोष्टींवरती विश्वास आहे, की मला एखादी गोष्ट रागवून जरी सांगायची असली, तरी मी माझा टोन अजिबात बदलत नाही. त्याच्यामुळे माझ्या समोरचा कितीही जोरात बोलत असला, तरी देखील थोड्या वेळाने त्याला माझ्या आवाजाशी स्वतःचा आवाज मॅच करावा लागतो. तर मी मी ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारी असल्यामुळे फायर जरी असलं तरी ते नेमकं कशा पद्धतीने वापरायचं ह्याची माझ्या मनामध्ये खूप स्पष्टता असल्यामुळे मी तुम्हाला तशा पद्धतीने कदाचित दिसले नाही.
आणि मला असं वाटतं हा स्वभावच मला असं वाटतं अनेक महिलांना तुमच्याशी जोडून ठेवतो. हो. कारण गेली अनेक दशकं म्हणजे मला वाटतं साधारण 2 दशकांहून अधिक म्हणजे मला वाटतं हो, 25 एक हो, वर्ष किंवा अधिक मी तुम्हाला पाहतेय. हो. आणि या काळामध्ये सतत महिला ह्या तुमच्याशी जोडल्या गेल्या होत्या आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता जोडल्या गेल्या होत्या हो. हे मला या निमित्तानं अधोरेखित करावंसं वाटतं. कारण राजकारणामध्ये प्रत्येकाला अभिलाषा असते, की आपल्याला हे हवंय, ते हवंय. पण कधी काळी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्याला एखादी मोहीम फत्ते करायची किंवा एखादं जे टास्क दिलेलं आहे ते करायचंय याच्यासाठी झोकून काम करणाऱ्या महिला देखील मी पाहिल्या, ज्या फारच कमिटेड होत्या. हो. तर अशा महिलांचा संच हा सांभाळताना अ, कसरत व्हायची किंवा काय असावं तो कसा अनुभव होता? नाही, खूपच इंटरेस्टिंग होता अर्थातच. कारण एक मला नेहमी असं वाटतं, की इतर क्षेत्रांमध्ये तर कसं आहे, की तुम्हाला एक वेळेचं बंधन असतं किंवा तुमची एक कार्यकक्षा ठरलेली असते. तसं हे क्षेत्र असं आहे ना, की ह्याच्यामध्ये म्हणजे राजकारण हा जरी मार्ग असला, तरी शेवटी करतो आम्ही समाजकारणच. त्याच्यामुळे त्याला वेळेचं काही तसं बंधन नसतं. आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी जी कोणी माझी भगिनी, माझी सहकारी असते ना, ती तिच्या वैयक्तिक वेळातला वेळ काढून ती या क्षेत्रामध्ये काम करत असते. त्याच्यामुळे तिच्या त्या वेळेचा सन्मान करणं, तिच्या त्या योगदानाचा सन्मान करणं, ही जर का आपली भूमिका असेल, तर मग त्याच्यामध्ये जोडलं जाणं हा काही फार मोठा कठीण विषय नसतो. मी हे करण्याचा प्रयत्न केला, की तिच्या समस्येमध्ये तिची काही अडचण असेल, तर त्याच्यामध्ये तिला सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी आजही माझी कितीही सक्षम सहकारी असली आणि आम्ही दोघीजणी एका कार्यक्रमात असलो, तरी देखील ती समजा कुठे संभाजीनगरला जाणारी असेल किंवा नागपूरला जाणारी असेल, तरी देखील ती घरी पोहोचेपर्यंत माझे 2 फोन तरी असतात, की "निघालीस का आणि पोहोचलीस का?" त्यामुळे मला असं वाटतं, की स्त्रीसुलभ आपल्याला एकूणच जे आपली जी वैशिष्ट्ये आहेत की नाही, जोडून घेणं किंवा सगळ्यांना सोबत घेऊन जाणं. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा देखील राजकारणामध्ये तुम्ही वेगळ्या अंगाने आणि सकारात्मकतेने उपयोग करून घेऊ शकता, ज्याचा मला उपयोग झाला. त्यांच्या वेळेचा, त्यांच्या योगदानाचा मी त्या-त्या वेळेला योग्य प्रकारे सन्मान करू शकले, कौतुक करू शकले. त्यामुळे त्यांना असं वाटलं, की अरे आपलं कौतुक करतायत किंवा आपलं कौतुक होतंय किंवा आपण जे करतोय त्याची दखल कोणीतरी घेतंय. मला एखादी समस्या आहे, तर ती मी कोणाजवळ तरी मांडू शकते. ते ऐकणारं कोणीतरी आहे. समस्या सोडवणं हा वेगळा विषय आहे. पण निदान ती मी मांडू शकते. ती कोणीतरी ऐकतंय आणि मग म्हणून त्याच्यातून ना एक असा तो पारिवारिक भाव निर्माण होतो. मग एकदा परिवार म्हणून तुम्ही एकत्र आलात ना, की मग काही कठीण नसतं सगळ्यांनी सोबत काम करणं. मला असं वाटतं, की राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपली ही स्वभाव वैशिष्ट्य किंवा स्त्रीसुलभ आपली जी वैशिष्ट्ये आहेत, अ, ती थोडीशी जर का आपण एन्कॅश करण्याचा प्रयत्न केला, तर असं एखादं नेतृत्व उभं राहणं ही काही मोठी कठीण गोष्ट नाहीये आणि ते फार चॅलेंजिंग पण नाहीये. म्हणजे जसं तू आता म्हणालीस, की तुम्ही कसं हे सगळं मॅनेज केलत किंवा कसं हे सगळं होऊ शकलं? कठीण होतं का? तर मला नाही वाटत ते कठीण होतं कारण या सगळ्यामध्ये एक वेगळा थोडासा प्रश्न हं, विचारते. हो, अ, तुम्ही आकाशवाणी हो. वर निवेदिका म्हणून काम केलंय. हो, हो. जंगल बुकसाठी आवाज दिलाय. तुमच्या आवाजामध्ये पण तो एक गोडवा आहे किंवा ती एक अदब आहे. असा व्यक्ती राजकारणामध्ये कसा स्थिरावला? नाही खरं किंवा तर मला कसा स्थिरावू शकला खरं तर? मलाही कधी-कधी हा प्रश्न पडतो. पण मी म्हटलं त्याप्रमाणे, की पुन्हा माझे मतदार त्यांनी माझ्या सुजाण मतदार जगण्याची ठाण्याचे. त्यांनी माझ्या जगण्याची आणि माझ्या एकूण कार्यकक्षेची दिशाच पूर्ण बदलून टाकली त्यांनी. पण मी खरं तर कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी या सगळ्या गोष्टींची मला आवड होती आणि तशी संधीही मिळत गेली. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा, वादस्पर्धा, कथाकथन असेल किंवा अ, एकांकिका स्पर्धा या सगळ्यामध्ये माझा सहभाग असायचा. मला ते आवडायचं. त्याच्यातूनच मग ही पुढे-पुढे संधी येत गेली. मी जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मी जेव्हा माझं एल-एल-बी करत होते, तिथे एक मैत्रीण होती. ती मला एकदा आकाशवाणीवर घेऊन गेली आणि तिथे तेव्हा ते युवावाणीचे कार्यक्रम व्हायचे. तर त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी तिथे ऑडिशन द्यायला गेले. तर तिथे ऑडिशन द्यायला गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं, की "अरे अच्छा, तू इतके दिवस कुठे होतीस?" म्हणजे आवाजाचा पोत कदाचित त्यांना आवडला असेल. मग मी आकाशवाणीवर गेल्यानंतर आहे ना, मी थोडं चांगलं ऐकणं किंवा ते जे एक संस्कार होतात ना आपल्या कानांवर देखील, तर ते माझ्या झाले. त्याच्यामुळे मला एक ती काय म्हणता येईल त्याला, तो कान तयार झाला माझा
आणि मग मला त्याच्यातूनच निवेदिका होण्याची संधी मिळाली. थोडे जंगल दिवस बुक कसं मिळालं? थोडे दिवस मी ते केलं. पण जंगल बुकचं काय झालं की त्यावेळेला माझे अनेक मी म्हटलं ना त्याप्रमाणे की कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व्ड असल्यामुळे आणि ठाणे शहर जे आहे ना आमचं, हे अशा पद्धतीच्या सांस्कृतिक घडामोडींसाठी खूप प्रसिद्ध आहे. खरंय. आजही अनेक अशा घडामोडी होत असतात, अनेक मंच आहेत असे, त्याच्यावरून हे सगळं होत असतं. तर तेव्हाचे कॉलेजचे जे मित्रमैत्रिणी होते ते सगळेजण ह्याच्यामध्ये करायचे. म्हणजे मला आठवतं की तेव्हा स्निग्धा सबनीस आणि उदय सबनीस हे दोघं जण त्यावेळेला जंगल बुक करायचे. बगीराचा आवाज त्यावेळेला उदय सबनीसचा होता. तर त्याच्यामुळे आणि आम्ही शेजारी होतो, आम्ही जवळचे मित्रमैत्रिणीही होतो. तर त्यांनी मला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. म्हणून मी ते गंमत म्हणून त्यावेळेला सुरू केलं. पण मग ते आवडायलाही लागलं. मग मी अनेक छोटे लघुपट असतील किंवा छोट्या चलचित्र किंवा हे असं असेल, तर त्याच्यासाठी एक गंमत आणि हौस म्हणून मी त्याच्यामध्ये केलं. त्याच्यामुळे आजही माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. म्हणजे राजकारणामध्ये प्लॅन बी हा रेडी कायम ठेवावा असावा लागतो. लागतो, असावा लागतो. येस. नाही माझ्याकडे कसं आहे की मला ह्या क्षेत्राची कधी भीती वाटली नाही किंवा ह्याच्यामध्ये मला कधी अनिश्चिततेची भीती वाटली नाही. याचं कारण एकतर माझ्या क्षमतेवर मला विश्वास आहेच प्रचंड. पण दुसरं म्हणजे मला असं वाटत होतं की राजकारणामध्ये आपण असणं हे केवळ माझ्या इच्छेवर अवलंबून नाहीये. कोणीतरी आपल्यासाठी ते नियोजन करत असतं. खरंय, खरंय. आपण त्याच्यामध्ये काम करणं किंवा न करणं. त्यामुळे माझ्याकडे माझ्या वकिलीची डिग्री आहे, अनुभव आहे. त्यामुळे ज्या क्षणी असं वाटेल की अरेच्चा इथे आता थोडंसं कठीण वाटतंय, मी परत माझ्या व्यवसायाकडे वळू शकते. हा एक आत्मविश्वासही होता माझ्याकडे. बरं, राजकारणामध्ये येण्याच्या आधीच्या माधवी नाईक हां. आणि नंतरच्या माधवी नाईक काय स्वभावामध्ये फरक जाणवला तुम्हाला तुमचाच किंवा तुमच्या अ, कुटुंबियांना जवळच्यांना जाणवला? हां, आता जवळच्यांना काय जाणवला हा थोडासा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. मला असं वाटतं की माझ्यामध्ये ना एक संवेदनशीलता खूप वाढली. हम्म. कारण इतकं सतत तुम्ही लोकांच्या मध्ये वावरत असता. मग ते नेता म्हणून असेल, कार्यकर्ता म्हणून असेल, गर्दीतला एक कार्यकर्ता म्हणूनही असेल, अनेक पद्धतीने. महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे कार्यकर्ते सतत तुमच्या संपर्कामध्ये असतात. त्यामुळे एक संवेदनशीलता माझ्यामधली वाढली असं मला म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की माझा कान खूप तयार झाला. ऐकण्याची माझी क्षमता खूप वाढली. कारण मला हळूहळू हे जाणवायला लागलं की प्रत्येक वेळेला तुम्ही कुठलाही पर्यायच दिला पाहिजे असं नाही. तर कधी-कधी तुम्ही शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील त्यावेळची त्याची गरज असू शकते. हे जर का तुम्ही शांतपणे करू शकलात, तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीशी जोडले जाऊ शकता आणि ती व्यक्ती पक्षाशी जोडली गेलेलीच असते. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर देखील जर का तिच्याशी हे जोडले पण शाबूत ठेवू शकलात, तर ती पक्षालाही कधी अंतर देत नाही. त्यामुळे त्या वेळची ही ऐकण्याची गरज भागवणं त्यामुळे माझ्यामध्ये हा एक फरक आणि आत्मविश्वास अर्थातच. आत्मविश्वासामध्ये खूप फरक पडतो. मला असं वाटतं की भाजप हा असा एक पक्ष आहे की जो सतत तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतो. येस. तुम्ही काय करताय, होय, होय. तुम्ही किती पॅशनेटली ते करताय, किती डेडिकेशनने करताय आणि त्या मागचा तुमचा हेतू काय आहे हेही जाणण्या एवढे आणि अनेक मला असं वाटतं ऑब्झर्वर असतात हो. की जे याचाही शोध घेत असतात. 100%. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये कदाचित त्यांना जाणवलं असेल की तुम्ही काही मिळावं म्हणून करत नसाल हो. आणि त्यामुळे दुसरी जबाबदारी ही मिळत गेली मिळत असावी गेली असेल. असं आपण मानूया आता. पण जसं मी म्हटलं की तुम्ही ना भाजपला बदलताना बघितलंय. हो. म्हणजे नक्कीच. मला वाटतं अटलजींच्या काळातली भाजप, हो. सत्तेतली भाजप, ते त्यानंतर सत्तेमध्ये नसलेली भाजप, राज्यामध्ये क्रमांक 4 वरची भाजप, ते राज्यामध्ये क्रमांक 1 एकची वरचा भाजप. बलाढ्य पक्ष. येस. हा इतका सगळा प्रवास जो आहे तुम्ही याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. हो. काय बदल झाला इतक्या काळामध्ये पक्ष म्हणून असं तुम्हाला वाटतं? पक्ष म्हणून विचारधारेमध्ये तर निश्चितच नक्कीच कोणताही बदल नाही झालेला. ती जी विचारधारा होती त्या विचारधारेवर आधारितच आधी कार्यकर्त्यांचा संचय म्हणून पाहिलं गेलं आणि नंतर सत्तेमध्ये आल्यानंतर देखील त्याच विचारांवर आधारित वेगवेगळ्या
योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. पण अर्थातच एक बदल त्याच्यामध्ये असं झालं की पूर्वी अ, या सगळ्यासाठीच म्हणजे आज जे योजनांच्या माध्यमातून राज्याचा किंवा देशाचा विकास होताना आपण पाहतोय, त्यावेळेला याच सगळ्या मागण्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत होतं. संघर्ष करावा लागत होता किंवा त्या मागण्या वेगळ्या व्यासपीठावरून आम्हाला कराव्या लागत होत्या. त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये आंदोलनांचं स्वरूप होतं, निदर्शनांचं स्वरूप होतं. त्याच्यामध्ये देखील एक नेतृत्वाचा कस लागत होता आमचा. कारण समस्या जाणून घ्यायच्या, त्यांचं संकलन करायचं आणि मग त्या एका विशिष्ट व्यासपीठावरून सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. असा सगळा तो प्रवास होता. त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितच एक संघर्ष होता. आता खूप वेगळ्या पद्धतीचं आम्ही राजकारण करतोय किंवा खूप वेगळ्या पद्धतीचं काम केलं जातोय. आता त्याच्यामध्ये सकारात्मकता अधिक आहे. आता मला फक्त काही सूचना करायच्या आहेत. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे विचारधारेवर आधारित पक्ष असल्यामुळे त्या विचारधारांच्या अधीन राहूनच सगळ्या योजना, सगळा विकास जो आहे आणि वेगवेगळ्या समाजातल्या स्तरांचा विचार करून सरकार पुढे जात आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर का अनवधानाने काही राहून गेलं असेल तर ते फक्त लक्षात आणून देणं इथपर्यंतच आता हा प्रवास आहे. त्याच्यामुळे आता खूप सकारात्मकता आलेली आहे आमच्या कामामध्ये पण आणि आमच्या मागण्यांमध्ये. चालतंय की ज्यावेळी महिलांसंदर्भातले प्रश्न उपस्थित होतात, हं. तर अशा परिस्थितीमध्ये एक तर त्यांचं ऐकून घेणं, त्यांच्या हो. परिवाराचं काय म्हणणं आहे ऐकून घेणं आणि या उपर हं. ज्यावेळी आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा बऱ्याचदा कायदा बनवताना किंवा अशा गोष्टी यांचं कायद्यामध्ये स्वरूपामध्ये त्याचं परिवर्तित होत असताना आपलेही काही ऑब्झर्वेशन जे असतात ते कन्सिडर केले जातात. तुमच्या बाबतीमध्ये कारण तुमचा इतकी इतकी वर्ष आपण महिलांशी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करताय, अनेक मागण्या गेली अनेक वर्ष तुम्ही मांडताय. तर असं करत असताना कधी असा योग आला होता का? हं. आणि त्यावेळेचा काय अनुभव होता? हो, मला आठवतंय ना म्हणजे गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळेला आमचं एक खूप मोठं संमेलन शेगावला झालेलं होतं आणि त्या प्रमोदजी होते त्यावेळेला. आमच्या किरणताई महल्ले त्यावेळेला अध्यक्ष होत्या. त्यावेळेला आम्ही सत्तेत नसतानाही आम्ही महिला हक्कांची एक सनद तयार केलेली होती आणि मग नंतर त्याचा अंतर्भाव हा महिलांचं जे धोरण आलं त्या महिला धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. त्यामुळे या सगळ्या विषयांना अनुसरून पक्षाच्या व्यासपीठावर देखील कायम विचार होत असतो, कायम विचारांचं आदानप्रदान होत असतं आणि पक्षामध्ये काम करणारे जे अनेक वेगवेगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमातून देखील अनेक महिला जोडलेल्या आहेत. वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षिका आहेत, काही विचारवंत आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला याच्यामध्ये एकत्र येत असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या आदानप्रदानामधून देखील अनेक विषय येतात. त्यामुळे शक्ती कायद्याचा एखादा ड्राफ्ट तयार करणं असेल किंवा महिला धोरणाच्या बाबतीमध्ये काही असेल, तर या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आमच्या ज्या परिवारातल्या संस्था आहेत, त्या परिवारातल्या संस्थांच्या माध्यमातून विचारविनिमय करून समन्वय जो आहे आमच्यामधला, त्या समन्वयाच्या माध्यमातून देखील अशा अनेक विचारधारा म्हणण्यापेक्षा या एका विचारधारेवर आधारित असणाऱ्या अनेक संस्था अशा आम्ही एकत्र येऊन याच्यामध्ये अनेक आमच्या सूचनांचं आदानप्रदान करतो आणि त्याचा जो एक मायना तयार होतो किंवा त्याच्यातनं जे एक काय म्हणता येईल सूचनांची जी एक सूची तयार होते ती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न केला जातो पक्षाच्या माध्यमातून. हे जे आहे ना विचारांचं हे जे आदान प्रदान आहे ना, ही भारतीय जनता पक्षातली एक निरंतर चालणारी व्यवस्था आहे. त्यामुळे सरकारमध्ये असलो काय किंवा नसलो काय, पण महिलांच्या विषयातले महिला विषयांच्या बाबतीत त्यांची सुरक्षा असेल, त्यांचं आर्थिक स्वावलंबन असेल किंवा काही वैचारिक पातळीवरती त्यांच्या काही गोष्टी असतील, या बाबतीतलं विचारांचं आदानप्रदान ही भारतीय जनता पक्ष आणि इतर परिवारातल्या संस्था यांच्यामध्ये अव्याहतपणे सुरू असतं. संघटनेमध्ये काम करणं आणि शासकीय पदावर काम करणं याच्यात नेमका काय फरक तुम्हाला जाणवला? म्हणजे संघटनेमध्ये हा, आता तुम्ही अनेक वर्ष आहातच, पण महामंडळ असो किंवा आयोग असो,
या जेव्हा नाही यांच्यावर जेव्हा काम करण्याची वेळ येते किंवा काय फरक असा जाणवतो तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की मुळात या दोन्हीच्या कार्यक्षेत्रांचा आहे ना, त्याचा बाजच वेगळा आहे. संघटनेचा बाज वेगळा आहे आणि एखाद्या तुमच्या संविधानिक पदाचा बाज वेगळा आहे. तुम्हाला संघटनेचं काम करत असताना तुम्हाला स्वतःला नेता म्हणून जरी पुढे यायचं असलं, तुम्ही नेता म्हणून जरी कार्यकर्त्यांच्या समोर जात असलात, तरी देखील तुम्ही त्यांना आपलं वाटलं पाहिजे. त्यामुळे ते आपलं वाटण्याकरता स्वत्व सोडून तुम्हाला जर का काही करायचं असेल, तर ते करण्याची तुमची मानसिक तयारी लागते. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही खूप ऐकून घ्यावं लागतं. तुम्ही खूप त्यांच्या बरोबरीने विचार करावा लागतो. तो ज्या दृष्टिकोनातून विचार करतोय, ती दृष्टी तुम्हाला आत्मसात करावी लागते. त्या दृष्टीने तुम्हाला देखील विचार करता आला पाहिजे, तर तुम्ही समोरच्याचा विचार समजून घेऊ शकता. त्यामुळे संघटनेचं काम करत असताना तुम्हाला खूपदा सामंजस्याच्या भूमिकेमध्ये राहावं लागतं. पण प्रशासकीय ह्याच्या मध्ये जेव्हा तुम्ही येता, प्रशासकीय भूमिकेमध्ये जेव्हा येता, त्यावेळेला तुम्हाला अभ्यासोनी प्रकटावे असं जे म्हटलेलं आहे ना, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे तिथे प्रत्येक वेळेला तुम्हाला सामंजस्याची भूमिकाच घ्यावी लागेल असं नाही. कदाचित तुम्हाला तिथे थोडीशी अग्रेसिव्ह भूमिका घ्यावी लागेल, परंतु ती देखील तुम्हाला अभ्यासातूनच येईल. त्यामुळे प्रशासकीय कुठल्याही पदासाठी तुम्हाला त्या त्या विषयाचा अभ्यास करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा बाज वेगळा आहे. पण त्या त्या क्षेत्रासाठी जे जे आवश्यक आहे ते तुम्हाला करायलाच हवं. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा महिला आहे की पुरुष आहे किंवा काय असा कोणताही विचार मनामध्ये न आणता मला असं वाटतं की जर का मी आता मला आमदार पदाची जबाबदारी दिलेली आहे की तेव्हा जेव्हा मी नगरसेविका होते त्यावेळेला देखील अर्थसंकल्पाचा विचार करणं किंवा लक्षवेधी मांडून माझ्या प्रभागाच्या व्यतिरिक्त शहराचे काही विषय मांडणं किंवा आता मी आमदार म्हणून जेव्हा काम करेन त्यावेळेला महाराष्ट्रातल्या काही विषयांची मी माहिती घेणं, त्याचा अभ्यास करणं आणि ते अभ्यास पूर्ण मांडणं हा माझा रोल राहील. पण संघटनेमध्ये मी जेव्हा महाराष्ट्र म्हणून काम करत असते तेव्हा माझी भूमिका ही अधिक सगळ्यांना सामावून घेण्याची असेल. त्यामुळे दोन्हीचा बाज खूप वेगळा आहे. बरं, आपण जेव्हा म्हणतो की संघटनेमध्ये काम करताय अनेक हो. वर्ष वगैरे, मग ह्याच्यामध्ये कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, हो. बरं आता भाजप सारख्या पक्षामध्ये इतके कार्यक्रम असतात, हा हो. दर आठवड्याला बैठक असतात वेगवेगळ्या, अगदी अगदी तर ह्या सगळ्या त्यांचा कार्यक्रम बनवणं आणि ते एक्झिक्यूट करणं आणि त्याचा नंतर रिपोर्टही असतो. हो. म्हणजे हा असा पक्ष आहे की म्हणजे सतत कार्यरत असतो हा हो, पक्ष. अशा हो. पक्षामध्ये संघटनात्मक जबाबदारी सांभाळत असताना आव्हान नव्हतं असं म्हणणं चुकीचं ठरेल. तर असा तो कुठला काळ होता की जो खरंच आव्हानात्मक होता, चॅलेंजिंग होता आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात किंवा सक्सीड झालात? हा, खरं आता तू असं म्हटल्यानंतर मी असा विचार करते की तो कुठला काळ असू शकेल. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की एकतर तुम्हाला थोडंसं एक ठहराव असतो ना तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये की ज्याच्याने तुम्ही खूप हुरळूनही जात नाही आणि खूप तुम्ही कुठल्या गोष्टीचं त्याचं दडपणही घेत नाही. असं असेल तर तुम्ही स्वाभाविकपणे त्या त्या फेजमधून तुम्ही मार्गक्रमणा करत असता. पण मला विचारशील तर महिला मोर्चाचं काम मी अत्यंत स्वाभाविकपणे केलं. पण जेव्हा मला महामंत्री केलं त्यावेळेला मात्र त्या पदाच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. खूप तुम्हाला नियोजनबद्ध काम करावं लागतं, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि कुठेही तुम्हाला म्हणजे त्याला चूक करण्याची तुम्हाला कुठे मुभाच नाहीये त्या पदामध्ये. त्यामुळे त्या पदावरती स्वतःला सिद्ध करणं हे माझ्यासाठी थोडंसं आव्हानात्मक होतं. कारण तोपर्यंत आम्ही फक्त सगळ्या नेत्यांनाच त्या पदावर पाहिलेलं होतं. महिला नव्हत्या, महिला म्हणजे महिला नेता नव्हती. असं नव्हतं कधी. माझ्या आधी आमदार देवयानीताई फरांदे ह्या महामंत्री होत्या. पण दुर्दैवाने तो काळ आहे ना तो कोविडचा काळ होता. त्यामुळे कुठेच असं पक्षाचं खूप मोठ्या प्रमाणावरती काम नव्हतं. आपण सगळेच जण त्यावेळेला अल्प प्रमाणामध्ये किंवा घरात बसून किंवा काय अशा पद्धतीचं मर्यादा होती त्या कामाला. पण ज्या वेळेला मला हे आलं आणि त्याच्यानंतर लगेचच निवडणुका येणार होत्या, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होत्या, महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याच्यानंतर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये ना आपण तांत्रिकदृष्ट्या
किंवा नियोजनाच्या दृष्टीने, आपण वेळापत्रकाच्या दृष्टीने, या सगळ्याच दृष्टीने आपण खूप परिपूर्ण असणं ही त्या पदाची गरज होती. त्यामुळे त्या ढाच्यामध्ये स्वतःला फिट बसवणं किंवा त्याच्यामध्ये आपण चपखल बसणं हे थोडंसं आव्हानात्मक होतं. खूप धडपड झाली माझी त्यावेळेला. मला असं वाटलं की अरे च्या, मी हे काम करू शकत नाहीये का, किंवा माझ्यापर्यंत हे कामच येत नाहीये का, किंवा नेत्यांना माझ्याबद्दल हा विश्वास वाटत नाहीये का, की अरे ठीक आहे चला, एका महिलेला हे पद तर दिलं किंवा हिचा आहे हिच्याकडे अनुभव, करेल ही काम, पण आत्ता माझ्याकडे त्या विश्वासाने पाहिलं जातंय की नाही, अशी माझी देखील एक थोडीशी ती सुरुवातीची चलबिचल म्हणता येईल असं होतं. परंतु एक एक काम, एक एक जबाबदारी माझ्याकडे येत गेली आणि मग त्या जबाबदारीतून थोडा वेळ नेतृत्वालाही लागला असेल, की मी महामंत्री म्हणून या कामावरती मी हे काम पूर्ण सक्षमतेने करू शकते हे जाणवण्याकरता मी फक्त संधीची वाट बघत होते. मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या त्यावेळेला मी ते सिद्ध करू शकले की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे. त्यामुळे पण मी ते येऊ शकले त्याच्यातून बाहेर, त्या काळातून नेत्यांच्या एकूण सहकार्यामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे मी तोही काळ लवकरच पार केला. खरं तर एक सायझेबल टाइम तुम्ही पक्षामध्ये दिलेला आहे. हो. फार कमी असे नेते असतात की एकाच पक्षामध्ये अं, पूर्ण आपली हयात ते त्या पक्षाचं काम करण्यासाठी वेचत असतात. तुम्ही त्याच्यापैकी एक आहात. घर, कुटुंब आणि ही राजकारणातली मोठी जबाबदारी, आणि अशी जबाबदारी की जो पक्ष सत्तेमध्ये असो किंवा नसो, नसो. हा पक्ष निरंतर काम करत असतो. येस. अशा पक्षामध्ये संघटनेची जबाबदारी हो. आपण पार पाडत होतात गेली हो, अनेक हो, वर्ष. हो. तर हा सगळा ताळमेळ तुम्ही कसा करू शकलात? खर तर हा प्रश्न माझ्या कुटुंबियांना पण विचारायला पाहिजे की पण या क्षेत्रामध्ये येणं, यशस्वी होणं, याकरता तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणावरती लागतं. म्हणजे मी या क्षेत्रामध्ये यायचा, आता हे मला सांगायला हरकत नाही, पण जेव्हा 97 साली असा हे झाला की तेव्हा महिला आरक्षण येऊन ही दुसरीच टर्म असणार. 92ला महिला आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर 97ची निवडणूक होती. त्यामुळे तसाही महिला नेतृत्वाला शोधण्याचाच कार्यक्रम त्यावेळेला असायचा, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिला तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये खरोखरच सक्रिय नव्हत्या. भाजपमध्येच असं नाही, कोणत्याही पक्षामध्ये. तर त्यावेळेला जेव्हा मला ही विचारणा झाली त्यावेळेला मी नाही म्हणून सांगितलं होतं की मला काहीच माहिती नाहीये. आणि तेव्हा माझं लग्न नवीन होतं, माझं मूल अगदी 1.25 वर्षाचा माझा मुलगा होता. माझं करिअर त्यावेळेला, माझ्या वकिलीला त्यावेळेला हार्डली 3-1 वर्ष झालेली होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते एकदमच हे होतं आणि मी नाही म्हणून म्हटलं होतं. मला जमणारच नाही, मला हे झेपणारच नाही आणि मानसिकताही नव्हती. त्यामुळे मी कधी त्याचा विचार केला नव्हता. मी ठरवून राजकारणात आलेली महिला नाहीये. त्यामुळे जे घडत गेलं तसं मी पुढे येत गेले. पण त्यावेळेला माझ्या सासूबाई मला असं म्हणाल्या होत्या की तू मार उडी. घरात चर्चा व्हायच्या, त्यांच्या कानावर सगळी चर्चा पडायची. तर त्यावेळेला त्या म्हणाल्या की तू मार उडी, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू तुझ्या मुलाची चिंता करू नकोस. आम्ही दोघं जण आहोत, तोपर्यंत आम्ही सगळं निभावून नेऊ. सो मला असं वाटतं की तो माझ्यासाठीचा एक हे होता की ओके ठीक आहे, त्या घरातली मोठी माणसं असं म्हणतायत की तू मार उडी आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर त्यावेळेला मला असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आणि नंतरच्या काळातही माझ्या सासूबाई, माझ्या घरातले सगळे, माझी जाऊ, माझी भावंड, हे सगळेच जण माझ्यासोबत कायम होते. माझ्या यजमानांचा मला असणारा जो काही एक पाठबळ म्हणू आपण त्याला, आणि त्यांची ही विजन होती की त्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी एक माझ्यामधले जे गुण आहेत, तर त्या गुणांच्यामुळे मी ह्या क्षेत्रातही एक चांगलं माझं अस्तित्व निर्माण करू शकते, हा विश्वास त्यांना त्यावेळेला होता. म्हणून त्यांनी मला आग्रह केला. त्यांचा आणि राजकारणाचा बाय द वे काहीही संबंध नाही, राजकारणाची फक्त त्यांना आवड आहे. परंतु त्यांना असं वाटलं की मी या क्षेत्रामध्ये उत्तम काम करू शकेन. त्यामुळे त्यांनी हेही ठरवलं होतं पण त्यावेळेला की भारतीय जनता पक्षासारख्या पक्षांनी जर का आपल्याला उमेदवारी दिली किंवा त्यांनी जर का आपल्यावर विश्वास टाकला तर आपण ह्या पक्षातून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे माझं कुटुंब माझ्या मागे खूप ठामपणे आणि खंबीरपणे उभं राहिलं आणि शेवटपर्यंत उभं राहिलं. पण मग याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या मी माझ्यावर देखील, ज्या एक कुटुंब म्हणून, संसार म्हणून माझं एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे त्याच्यातल्या ज्या 4 जबाबदाऱ्या मी माझ्यावरती घेतलेल्या होत्या त्या मी खूप आनंदाने पार पाडल्या.
मी कधीच त्याच्यामध्ये असं स्वतःला त्याचं दडपण नाही येऊ दिलं की अरे आज मला स्वयंपाक करून निघायचंय किंवा आज मला 4 पोळ्या करायच्या आहेत. माझ्यासाठी तेही खूप आनंददायी होतं. म्हणजे मी ते आनंदाने केलं म्हणून मला त्याचं कधी दडपण जाणवलं नाही. माझ्यासाठी घराचं दार बंद करून मी बाहेर पडले की पुढचा 10-12 तास जेवढा वेळ मी बाहेर होते तेवढा वेळ माझ्या घरातल्यांच्यामुळे घर हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे बंद होत होता. त्यामुळे त्याच्या बदल्यात मी माझ्या काही जबाबदाऱ्या होत्या आणि वेळेचं काटेकोर नियोजन केलं. त्याच्यामुळे मी हे सगळं हा जो समतोल आहे तो समतोल मी साधू शकले. मी आजही माझ्या घरच्यांसाठी स्वयंपाक करणं, मी सिनेमाला जाते त्यांच्याबरोबर, मी बाहेर एखाद दुसऱ्या दिवसासाठी छोट्या छोट्या सहलींसाठी जाते. हे सगळं मी करू शकते. म्हणजे तू जरी म्हणालीस की मी या बैठका सगळ्या लावून ह्याच्यामध्ये आणि बैठकांचं वेळापत्रक ठरवून ठरवून रिपोर्ट आणि देऊन सुद्धा तरी हे असं देखील एन्जॉय करता येऊ तरी शकतं. देखील माझ्याकडे एवढा वेळ उरतो. तरी देखील मला एवढा वेळ मिळतो की मी ह्या सगळ्या गोष्टी देखील करू शकते. त्याच्यामुळे म्हणूनच कुटुंबाचं- पक्षाने तुम्हाला आता अधिक एक जबाबदारी दिलेली आहे. कारण त्यांना याची कल्पना आहे बहुधा येस येस की येस. नाही, तुम्ही मला असं वाटतं की कुटुंबाचं तुम्हाला जर का सहकार्य आणि पाठबळ असेल तर तुम्ही म्हणजे आता हे सांगायला हरकत नाही की ज्या दिवशी रवींद्र चव्हाण यांनी ज्या दिवशी त्यांना आम्ही पदभार त्यांनी स्वीकारला तर त्या दिवशी आपला वरळीच्या डोममध्ये कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी माझ्या सासूबाईंची तब्येत खूपच खालावली आणि पहाटे मला त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं. तर त्यावेळेला मी असं म्हटलं की माझी मानसिकता नव्हती ती त्या कार्यक्रमाला हे करण्याची जाण्याची, कारण त्या अत्यवस्थच होत्या त्यावेळेला देखील. पण माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की आत्ता दवाखान्यामध्ये आणलेलं आहे, याचा अर्थ काळजी घेण्यासाठी आता खूप डॉक्टर्स आहेत, उपचार होणार आहेत, तू इथे थांबूनही आता तू काहीच करणार नाहीस, तर त्याच्यापेक्षा तुझं जे ठरलेला कार्यक्रम आहे तो तू पूर्ण करून घरी ये. आणि त्या दिवशीचं सूत्रसंचालन मला करायचं होतं. नितीनजी येणार होते त्या कार्यक्रमाला, देवेंद्रजी असणार होते, परंतु माझ्या घरच्यांच्याच सहकार्यामुळे मी ते करू शकले. मी त्या कार्यक्रमाला गेले, तो कार्यक्रम पूर्ण केला, त्याच्यानंतर मी घरी आले. नंतर 2 दिवस होते आणि तिसऱ्या दिवशी 3 तारखेला 3 जुलैला माझ्या सासूबाईंचं निधन झालं. तर मला नेहमी ना असं वाटतं आणि त्यांच्याप्रती मला ही कृतज्ञता नेहमीच व्यक्त करावीशी वाटते की 97 साली त्यांनी मला शब्द दिला होता की तू मार उडी, मी आहे तुझ्या पाठीशी. तर मला नेहमी असं वाटतं की शेवटच्या क्षणी देखील मी ज्या दिवशी त्यांना ॲडमिट केलं त्या दिवशी त्यांना काहीच नाही झालं, पण हे सगळं संपल्यानंतर 3 तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत पाळला. त्यामुळे असं जर का घरच्यांचं तुम्हाला सहकार्य असेल किंवा इतका जर का पाठिंबा असेल तर कुठल्याच महिलेसाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये अव्वल स्थान निर्माण करणं अजिबात कठीण नाही. खरंय, कुटुंबाचं योगदान हे अतिशय मोलाचं असतं अगदी अगदी. आणि फार कमी अशा महिला आहेत की ज्यांना ते सहकार्य मिळतं खरं तर. आणि नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की ही अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की तुम्हाला ते सहकार्य मिळालं आणि त्यामुळे तुम्ही इतकं करू शकलात आणि संघटनेसाठी सुद्धा इतकं झोकून काम तुम्ही करू शकलात. आणि तेही सहकार्य राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या अशा कुटुंबाकडून. खरं, राजकारणाव्यतिरिक्त अशा कुठल्या गोष्टी आहेत माधवीताई जे तुम्हाला करायला आवडतात? म्हणजे पुस्तक वाचायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, की पर्यटन आवडतं, की काय आवडतं, पिक्चर बघायला आवडतं? मला ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात. सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात. मला फिरायला आवडतं. मला कुठे फिरायला आवडतं? नाही, असं काही नाहीये. मला मोकळा वेळ असेल तर मला कुठेही फिरायला आवडतं. म्हणजे माझ्या कुटुंबियांबरोबर आम्ही दर 2 दिवसांनी दर 2 वर्षांनी एक खूप मोठी सहल करतो. माझी सगळी घरातली सगळी माझी भावंड, मुलं आमच्या घरातली असे सगळेजण मिळून म्हणजे आम्ही अगदी लेह लडाख पासून सगळीकडे मी फिरलेले आहे. तेवढा वेळ मी आत्ता मला थोडंसं कठीण झालं, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मला नाही इतका वेळ मिळू शकलेला. पण जो काही छोटा छोटा वेळ मिळतो ना त्याच्यामध्ये मी 1-2 दिवसांची अशी एक छोटीशी ट्रिप कुठेतरी करते. मला वाचायला खूप आवडतं. वाचन हा माझा काय म्हणता येईल त्याला की म्हणजे पुस्तकाशिवाय माझं काही जगणं मी इमॅजिन पण नाही करू शकत. माझ्याकडे सतत एखादं पुस्तक असतं आणि मला वाचायलाच आवडतं. मला पुस्तकाचा स्पर्श,
पानं उलटणं आणि डिजिटल नाही हे आवडत. नाही, अजून मी प्रो नाही झालेले त्याला. मी त्याच्यामध्ये फार नाही स्वतःला अजून हे करू शकले, पण मला वाचायला आवडतं. घरामध्ये माझी स्वतःची एक छोटीशी लायब्ररी आहे. मला गाणी ऐकायला आवडतात, त्यामुळे मी जेव्हा प्रवास करत असते त्यावेळेला मी गाणी ऐकत असते. वाचायला आवडतं मला, चांगले इंटरव्ह्यूज बघायला आवडतात, मला काही लोकांना फॉलो करायला आवडतं. त्याच्यामुळे सामाजिक माध्यमांवरती त्यांच्याबद्दल जे जे काही येत असतं ते ऐकायला मला आवडतं. चांगल्या लोकांना भेटायला आवडतं, तेही मी अधनं-मधनं करत असते. युवा हं, पिढीला आणि हं. खास करून राजकारणामध्ये ज्या महिला आहेत, ज्या येऊ इच्छितात, त्यांना काय संदेश आपण देऊ इच्छिता? अ, एक तर मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आम्ही सुरुवात केली आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला जेव्हा आम्ही सुरुवात केली, तो काळ खूप वेगळा होता आणि त्यावेळेला मला असं वाटतं की एक ठोस माध्यमं होती की त्याच्यातूनच तुम्ही स्वतःला राजकीय क्षेत्रामध्ये सिद्ध करू शकत होतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय पटलावर देखील अनेक बदल झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे हे क्षेत्र देखील खूप रुंदावलेलं आणि खूप विस्तारलेलं आहे. पण इथे त्या विस्तारलेल्या कक्षांच्या बरोबर इथे स्पर्धा देखील तेवढीच वाढलेली आहे. इथे रोज कोणीतरी नवीन येतंय आणि रोज कोणीतरी तुम्हाला मागे टाकण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आत्ता जर का आपल्याला यायचं असेल, स्थिरावायचं असेल, तर हे जे बदललेले आयाम आहेत, याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. राजकारणातल्या वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करणं, वेगवेगळ्या आयामांचा विचार करणं, त्याचा अभ्यास करणं आणि मग त्याच्यातून आपल्याला नेमकं काय हवंय, त्याच्यामध्ये आपण उतरणं, या गोष्टी आपण निश्चितपणे केल्या पाहिजेत. मी म्हणजे युवक तर आहेच, पण त्याचबरोबरीने येणाऱ्या ज्या युवा महिला आहेत, मला तेही एक निरीक्षण कायम नोंदवावंसं वाटतं की आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्याचा जर का आपण जवळून अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये ना तरुण म्हणजे मुलींचा आणि महिलांचा देखील ना जो जो वयोगट आहे ना तो अधिकाधिक तरुण होत चाललेला आहे. म्हणजे हे खूप आशादायी चित्र आहे, कारण त्यांनी आत्ता जर का इतक्या लहान वयामध्ये सुरुवात केलेली असेल तर त्यांना खूप लांबचा पल्ला गाठता येणार आहे राजकारणामध्ये. पण म्हणून तो जर का लांबचा टप्पा त्यांना गाठायचा असेल तर त्याकरता त्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि कठोर परिश्रमाशिवाय देखील त्याच्याशिवाय देखील तुम्हाला काही पर्याय नाहीये. त्यामुळे तुम्ही जर का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असाल तर अर्थसंकल्पाचा अभ्यास करणं, आपल्या स्थानीय क्षेत्राच्या पलीकडे देखील काही समस्यांचा विचार करणं, त्याच्यासाठी पर्याय शोधणं, त्याच्यासाठी काही संशोधन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत, त्या तुम्ही केल्याच पाहिजेत. तुम्हाला उत्तम विषय मांडता आलं पाहिजे. वक्तृत्व ही एक कला आहे किंवा कदाचित ती एक देणगी आहे, पण तुमचा मुद्दा ठामपणे मांडण्याकरता तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासातून येणाऱ्या आत्मविश्वासातून तुम्ही तुमचा मुद्दा ठामपणे मांडू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं स्वतंत्र मत निर्माण केलं पाहिजे आणि मग ते मांडण्याचं धारिष्ट्य देखील तुमच्यामध्ये असलं पाहिजे. अशा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शिवाय हे राजकीय क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला पाहणारे अनेक लोक आहेत, समाज तुम्हाला पाहत असतो, त्यामुळे तुमचं दर्शनीय जे काही एक व्यक्तिमत्व आहे त्या बाबतीतही तुम्हाला खूप काटेकोर राहिलं पाहिजे, त्या बाबतीतही तुम्हाला दक्षता बाळगली पाहिजे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला तुमचं एक व्यक्तिमत्व तयार केलं पाहिजे आणि मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही महिला आहात की पुरुष आहात किंवा तुम्हाला काही राजकीय पाठबळ आहे का, तुम्ही एखाद्या राजकीय कुटुंबातून येता किंवा नाही, हे सगळे प्रश्न हळूहळू गौण ठरत जातील आणि तुम्हाला स्वतंत्रपणे तुमचं अस्तित्व सिद्ध करता येईल. त्यामुळे या गोष्टींचा महिलांनी नक्की विचार केला पाहिजे असं मी त्यांना सांगेन. नक्कीच माधवीताई. आणि राजकारणामध्ये शॉर्टकट नसतो नाही. आणि शॉर्टकट जर कोणी अवलंबला तर मला असं वाटतं तो शॉर्ट टर्म असतो. हां, राईट. आणि तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, मला असं वाटतं अभिलाषा न बाळगता कुठली आपण हो. इतकी वर्ष निरंतर काम करताय, त्याचं फल आम्ही पाहिलं की त्याचं हो. फलित झालेलं आहे. तुम्हाला आमदारकी मिळालेली आहे. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ताई खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद.
तुम्ही मला बोलावलं आणि माझे इतके विचार मांडण्याची मला संधी दिली, त्यामुळे खरं तर तुमचे आभार. पण खूप छान वाटलं आणि मी तुला म्हटलं त्याप्रमाणे खूप दिवसांनी अशा मोकळेपणाने गप्पा मारण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद ताई. तर कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.